मनोज जरांगेंचं आंदोलनाची जी आहे ते मुंबईत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि अजूनही ट्रॅफिक जाम सुरळीत झालेला नाहीये. गृहराज्यमंत्री आहात तुम्ही, पोलिसांना नेमके काय आदेश दिले? नाही, या बाबतीमध्ये पूर्वकल्पना या बाबींची आम्हाला होतीच आणि तशी तयारी देखील आपण केली होती. मी एक नक्कीच मनोज जरांगे असतील किंवा तमाम मराठा समाजाचे सगळे आमचे बांधव असतील, मी त्यांचे आभार देखील मानेन की आंदोलन करत असताना कुठेही गालबोट लागेल असं कुठलेही वर्तन त्यांच्याकडे झालेलं नाही. मुंबईकडे येण्याची त्यांची इच्छा होती, ते मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच ट्रॅफिकचा त्रास झालेला आहे, मोठ्या संख्येने मराठा बांधव तिथे आलेले आहेत, त्याचा नक्कीच थोडा त्रास आहेच, परंतु कुठेही गैरवर्तणूक कुठेही कोणीही केलेली नाही. त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने मोर्चे काढले होते त्यावेळेस अतिशय शांततेने ते मोर्चे त्यावेळेस निघाले होते आणि आज आंदोलन करत असताना खरंच आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण नंतरची तारीख घ्या. गणेशोत्सवामध्ये ऑलरेडी पोलीस प्रशासनावरती प्रचंड ताण असतो आणि त्या दरम्यानच आंदोलन जर का झालं तर अजून तो ताण वाढेल आणि त्याच्यामध्ये त्रास होईल आणि मुंबईकरांना देखील त्याचा त्रास होईल, कारण शेवटी वर्दळ ही मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान वाढलेली असते. परंतु तरीसुद्धा जे काही सहकार्य मराठा बांधवांकडनं होते मी त्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानतो आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये एवढंच सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या अगोदरच सांगितलेलं आहे की कायदेशीर बाबी बघून आवश्यक ते निर्णय मराठा समाजाच्या हिताचे आम्ही नक्कीच घेऊ, त्याबद्दल कुठेही आमचंही दुमत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण हे आमच्याच सरकारने मराठा बांधवांना दिलेलं आहे. आजपर्यंत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांचं आघाडीचं सरकार असताना यांनी मराठा बांधवांसाठी एकही हिताचे निर्णय घेतले नाहीत. सर्व हिताचे निर्णय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच घेतलेले आहेत. म्हणून मला वाटतं मराठा समाजाला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे, जी माहिती आहे आणि म्हणून जे काही आंदोलन चाललेलं आहे नक्कीच ते मिटवण्यासाठीचे नक्की आमचे देखील तितकेच प्रयत्न असतील. मागण्यांची अंमलबजावणी नाही, मला गोळ्या घेतल्यात तरी चालेल अशा पद्धतीचा इशारा आझाद मैदानावरना मनोज जरांगे नाही, माझी त्यांना एवढीच विनंती असेल की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शेवटी कायदेशीर बाबी बघूनच आपल्याला निर्णय घ्यावे लागतील ना. या आम्ही एखादा निर्णय आज घेतला आणि उद्या जाऊन शेवटी कोर्टामधून कोणी त्याला स्टे आणला तर त्या ऑर्डिनन्सला काही त्याला अर्थ राहणार नाही आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली आहे की आपण कायदेशीर बाबी आपण सगळ्या तपासू आणि कायदेशीर बाबी तपासून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. त्यासाठी आपण बैठक आवश्यक असं आपण बैठक घेऊ आणि बैठकीच्या माध्यमातून नक्कीच हे सगळे प्रश्न सुटतील. सरकारचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत जरांगे पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे, याच्या पुढे फसवणूकच होणार आहे. हे कोण राजकीय विरोधक आहेत? राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेत ना, म्हणजे शरद पवार साहेबांची असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ज्यांनी मराठा समाजाला आजपर्यंत कधी न्यायच दिला नाही, कधी आरक्षण दिलं नाही. आज ते आमच्यावरती बोलत आहेत. ज्या सरकारने मराठा बांधवांना 10% आरक्षण दिलेलं आहे आणि मग अशा वेळेस त्यांना आमच्यावरती आरोप करण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. म्हणून मला वाटतं मराठा बांधवांना ह्याची पूर्णपणे कल्पना आहे की आमचं महायुतीचं सरकार हे मराठा बांधवांच्या हिताचं सरकार आहे. आज आंदोलनाच्या म्हणजे इतकी मोठी अडचण असताना देखील त्यांना आम्ही प्रशासनाकडनं परवानगी दिलेली आहे, त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यांना सगळं सहकार्य आमच्याकडनं केलं जाते आणि पर्यायी त्यांनी देखील रिस्पॉन्स देत असताना देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. त्यांनी देखील सहकार्य करायचं ठरवलेलं आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन. येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.